काही आता इथून आपण आता जस्ट मी रेल्वे स्टेशनवरनं उतरलो आहे वेरावळच्या आणि ही पब्लिक ट्रान्सपोर्ट आहे, त्याच्यात जागा भेटली आहे. इथून सोमनाथ मंदिरला हे नेणार आहे बस. त्याच्या पुढं तिकडून पहिले रूम घेऊ आपण, डोरमॅट्री घेऊ, त्याच्यानंतर ना मग दर्शनचं काहीतरी बघूया. पहिले भूक लागली मला, पहिले उतरू, जेवण करू आणि डोरमॅट्री घेऊ, नाही डोरमॅट्री घेऊन जेवण करू. तर मित्रांनो डोरमॅट्री तर अवेलेबल नाही आहे, मागे बघून आलो मी. AC नॉन AC काहीच अवेलेबल नाही आहे ना, रूम अवेलेबल आहे ट्रस्टकडे. ठीक आहे, उशिरा आलो आहे, 4 वाजले यायला, उशीर झाला. तर रूम तर अवेलेबल नाही आहे सध्याला. मला असं वाटतं रात्री मला निघावं लागेल बस पकडून दुसरीकडे. एक तर नागेश्वरला जाईन, त्याचं इथून जवळ एक गाव आहे, नाव विसरलो, देऊ समथिंग, तिथं जाईन. बघूया आता कसं चालतंय. पहिले तर आंघोळ करून घेतो, दर्शन करतो आणि पुढचं पुढे बघू. तर मित्रांनो आपण फ्रेश वगैरे सगळं होऊन आवरून आंघोळ करून आलो आहे आता मंदिराच्या बॅक साईडला. हा असा मस्त एरिया बनवला आहे बॅक साईडला, तिथे बीच आहे, बीच दाखवा नंतर ना. असं बॅक साईडला कॉरिडोर एरिया आहे, इथून पण मंदिरात जातात. जरासा वॉक घेतोय, आसपास बघतोय, नंतर ना अंधार झाल्यावर काही दिसणार पण नाही आहे. आणि मंदिराचं दर्शन मस्त रात्री घेऊ आरतीच्या वेळेस, असं ठरवलं आहे. आपल्या भावांना आता आपले मस्त दर्शन झालेत मंदिरातलं. आता इथं सोमनाथ ट्रस्टचा प्रसाद देतात, प्रसाद खायला चाललो आहे. आतमधनं प्रसाद पण घेतला आहे, अजून रुद्राक्षची माळा घेतली आहे आणि आतमध्ये वेगळा परिसर बनवला आहे फिरण्यासाठी. रात्री लेझर शो पण आहे. मित्रांनो इथे एक मंदिर आहे श्रीरामजीचा, इतका छान मंदिर आहे, इतका छान मंदिर आहे, काय बोलू मी. हे बघा, इतकं छान मंदिर आहे ना. नशीब मला सगळं आरती प्रसाद सगळं करून आहे ना 8:15 वाजता मी निघलो आणि इथे अर्धा तास वॉकिंग डिस्टन्स होता, अर्धा तास वॉकिंग डिस्टन्सला आलो. इतकं छान मंदिर आहे ना, हा मोठं मंदिर आहे खूप. आणि एक पंडितजी बोलले की 9 वाजता बंद होतं मंदिर, लवकर दर्शन करून घे, आणि 10 मिनटच राहिले होते. नशिबाने मला मंदिरात दर्शन पण भेटला. मंदिर खूप छान आहे, सुंदर मंदिर आहे. हे बघा मित्रांनो, इथं आता त्रिवेणी संगमला आलोय मी. आता तुम्हाला काही दिसणार नाही, इथे सगळीकडे मला अंधार दिसतोय मला पण, आणि समोर थोडंसं उजेड आहे, प्रकाश आहे, नाही की नाही आहे. इथे असं आंघोळ करण्यासाठी एक वेगळं बॅरिकेडमध्ये बनवलं आहे आणि ते अंधारात दिसणार नाही. तर एक प्रॉपर फेन्सिंग पण आहे, ती वाहून जाणार नाही फ्लोमध्ये. छान आहे, मला सकाळी माहीत नव्हतं. सकाळी माहीत असतं ना मी इथे येऊन एक डुबकी मारली असती, 100% मारली असती. मित्रांनो इथे आता आलो आहे मी, त्रिवेणीवरून निघालो आहे आता रूम बस स्टँडकडे चाललो आहे. आणि एकदम शांती आहे आसपास, कोणच नाही. असं वाटतं जसं की 1-2 वाजता मी निघालो आहे. एकदम शांत, गाड्या नाही, काय नाही. बॅक साईडला बस स्टँड आहे. ऑलमोस्ट 1-2 किलोमीटर चालावं लागेल. आतापर्यंत 5-10 किलोमीटर चाललो आहे मी एक्सप्लोअर करण्यासाठी. खूप गोष्टींचा आयडिया लागला आहे, कसं काय कधी करायचं. नेक्स्ट टाईम परफेक्ट असेल सगळा प्लॅन. यावेळेस थोडंसं मेस्टअप झालं, पण छान दर्शन झालं आहे, छान सगळं झालं आहे. मित्रांनो आपलं झोपून झालं आहे, फ्रेश होऊन झालं आहे. आता इथं नाश्ता बघतोय, नाश्ता करण. 15-20 मिनटात माझी ट्रेन आहे, बस आहे, आणि बसनी मग मी दीवला जाणार आहे. दीव इकडे गाव आहे एक छोटासा, दीवला जाईन आणि
देऊ नंतर द्वारकाचा विचार चाललाय. आता पहिले मस्त आवरतो, नाश्ता विष्टा करतो, 15-20 मिनिटात निघतो आणि पुढे बघूया. तर मित्रांनो आता बस पकडली आपण. 135 रुपये तिकीट होतं बसचं आणि इथून आता दीवला जाणार आहे. त्याच्या पुढे बघूया कुठं काय आसपास किती आहे. एक कोर्ट आहे बोलले, ते कोर्ट बघूया, आपलं मंदिरात जरा फिरूया आणि तिथून मग निघूया. लास्ट बस बघतो कितीची आहे आणि तिथून मग द्वारकासाठी निघाल असा प्लॅन आहे. ही बस आहे, रिझर्वेशन पण असते इथे आणि नॉर्मल पण येऊन तिकीट घेऊ शकतो. मी जरासा ऑफ सीझनमध्ये आलो आहे बोलता येईल, त्यामुळं बस जराशी मोकळी पडली आहे, त्यामुळं जागा भेटली आहे. नाहीतर उभं राहून यावं लागेल. त्यापेक्षा सगळ्यात बेटर हे ॲपवरनं बुक करा ह्यांचं तिकीट. GSRT नावाचा ॲप आहे यांचा, त्याच्यावरनं. आता पुढे तिथे मंदिरात गेल्यावर बघतो आणि तिथे पुढे मग कळवतो. धूप दीप नैवेद्य चढ़ावे, शंकर सन्मुख पाठ सुनावे, जन्म जन्म के पाप धुलावे, अंतवार सिर को पावे, कहे अयोध्या आशा तुम्हारी, जानी सकल दुख करो हमारी, नित्य नेम प्रातः ही पाठ करो 40, तो जीवन कामना पूर्ण करो जगदीश, माक्षर चढ़े मंत्र. मित्रांनो आता आपण उठलोय, आवरलोय, फ्रेश झालोय, द्वारकामध्ये पोहोचलोय. आता इथून रिक्षा बस काहीतरी बघून, रिक्षा बस बघून पुढे जाऊया. मी एका व्हिडिओमध्ये बघितलं होतं 150 रुपयात ते रुक्मिणी मंदिर, गोपी तलाव, बेट द्वारका आणि नागेश्वर ज्योतिर्लिंग नेतात 150 रुपयात. तर बघूया किती आहे इथं किंमत, नाहीतर मग म्युन्सिपाल्टीची बस पकडावी लागेल मला. तर मित्रांनो आता आपण द्वारकाधीशला चाललोय, द्वारकाधीशचे दर्शन करायला चाललोय. तिथून मला जिथपर्यंत माहिती पडली 2 वाजता बस आहे जी की द्वारका दर्शन करवते, 4-5 जागेवर नेते. आता 2 वाजता बस आहे तर काय करावं प्रश्न असा, पहिले दर्शन तर करून घेऊ, मग एखादी रिक्षा बघूया जी शेअरिंगवर नेते, मग शेअरिंगच्या रिक्षाने जाऊ. तसं काहीतरी प्लॅन आहे. आता जसं होईल तसं होईल, बघूया पुढे. आणि आता द्वारकाधीशला चाललं, तिथे जाऊनच बघूया कसं आहे काय. मित्रांनो आता द्वारकाधीश मंदिरातनं आपण आलोय रुक्मिणी मंदिरात आणि एक ट्रॅव्हलर्स ग्रुप सोबत आलोय. मी ट्रॅव्हलर्स ग्रुप नाही, ते बसवाले आहेत त्यांच्यासोबत आलोय आणि 150 वाली बस तुम्हाला बोललो होतो त्या बसने आलोय. समोर असं मंदिर आहे, हा मंदिर आहे. आता मंदिरचे दर्शन करायला 20 मिनिटाचा वेळ दिलाय ड्रायव्हरनी. कोण टायमावर येतं, 20 मिनिटाचं दर्शन करू तरी लवकरात लवकर आणि पुढे जाऊ. द्वारकाला जितका वेळ भेटेल, बेट द्वारकाला तितका, बेट द्वारकाला वेळ भेटेल तितका बरं आहे. त्यासाठी तिथून लवकर लवकर निघू, पुढे बघू. ही अशी याची एंट्री आहे मंदिराची. आतमध्ये व्हिडिओ आला असेल तर व्हिडिओ पण दाखवतो. तर मित्रांनो इथे झालं आपलं रुक्मिणी आईचं दर्शन. इथे पाणी चढवतात प्रसाद म्हणून, पाणी असतो, खायचं काही प्रसाद नसतो, पाणी प्रसाद असतो. हे असं मंदिर आहे. आता पुढे जाऊया आपण. तर मित्रांनो आता आपण आलोय नागेश्वर आणि हे बाबांची मूर्ती आहे. किती छान, किती मोठी मूर्ती आहे.
आता आपण नागेश्वर ज्योतिर्लिंगच्या आतमध्ये आलोय. हे असं मंदिर आहे आणि इथून अशी एंट्री आपली. मंदिर एकदम मस्त आहे, शांत आहे, पीस आहे. आता बघूया काय कसं आहे, प्रॉपर मॅनेजमेंट आहे सगळं. इथं लेडीजचं वेगळं सेक्शन आहे, जेंट्सचं वेगळा सेक्शन आहे. मित्रांनो आपले छान असे दर्शन झाले आणि इथे आता बसण्यासाठी एक वेगळा परिसर बनवला आहे. सगळे मस्त बसतात इथे आणि इथून असं गाभाऱ्याचं दर्शन पण भेटतंय. समोर आपले महादेवी आणि हे नंदीजींची मूर्ती आहे इथे समोरच विराजमान. एकदम पीसमध्ये आहे हा वाला. काय खाई नाही, काय गर्दी नाही, सगळ्यांना दर्शन भेटतं. शॉर्टकटमध्ये दर्शन घेऊन आपल्या साईडला या. मस्त गाईज दर्शन झाले. हा प्रसाद मस्त दर्शन झाले. मित्रांनो आता नागेश्वर ज्योतिर्लिंगमधनं निघालो आपण. ही अशी बस, तुम्हाला बस दाखवलीच नाही. या बसमधनं आता चाललोय गोपी तलावला चाललोय. गोपी तलावची स्टोरी तुम्हाला पुढे सांगू. 10 मिनिटाच्या अंतरावर गोपी तलाव आहे आणि गोपी तलाववरनं तिकडे त्यांची स्टोरी सांगू. तुम्हाला कळवतो काय स्टोरी आहे. 10 मिनिटात तरी पोहोचत आम्ही. बघूया पुढे काय कसं आहे आणि त्या हिशोबाने मग बघूया. आमचे ड्रायव्हर आहेत आणि मला मस्त असं सीट भेटलं आहे कम्फर्टेबली. तर मित्रांनो आता गोपी तलावला आपण आलो आहे. गोपी तलावची स्टोरी अशी आहे की जेव्हा महाभारत झालं तेव्हा अर्जुनला खूप जास्त अहंकार आला होता आणि त्या अहंकारला कमी करण्यासाठी, शांत करण्यासाठी, अर्जुनला रियालिटी चेक देण्यासाठी श्रीकृष्णांनी एक लीला रचली. ज्याच्यात श्रीकृष्णांनी अर्जुनला बोललं की तुम्ही अर्जुन तू द्वारकावरनं सगळ्या गोपींना घेऊन कुठे जा, द्वारका बेटवरनं मथुराला जा, असं हे केलं होतं, सांगितलं होतं. आणि मग गोपींना हा तलाव खूप आवडला. मग गोपी ते आंघोळ करायचे म्हणून थांबले आणि श्रीकृष्णांनी लीला अशी केली की गोपींचे कपडे तिथून गायब झाले आणि ते अर्जुन वाचू नाही शकले. आणि गोपी त्याच गोष्टीमुळे लाजून त्यांनी तिथे त्यांचं जीव दिलं. आणि मग तेव्हापासनं हे गोपी तलाव आहे. तर इकडची जे चिखल असतं त्याला गोपी चंदन असं म्हणतात. त्याच्या खाली जो चंदन सापडतो त्याची माती भेटते त्याला गोपी चंदन असं म्हणतात. आता कसं आहे की इथे तर इतकी गर्दी नाही आहे. हे गोपी तलाव आहे. इथे येऊ आपण नंतर. मग हे मंदिर आहे. मित्रांनो आता द्वारकाधीशच्या घरी गेलो होतो आम्ही. तिथे जेवण केलं. जेवण म्हणजे तिथे बसलो, तिथून तांदूळ घेतले प्रसादात. आज ते घरी घेऊन जाणार. स्टोरी अशी आहे, सुदामा आले होते श्रीकृष्णाला भेटायला आणि त्यांना गिफ्ट द्यायला काहीच नव्हतं त्यांच्याकडं. तर त्या टायमिंगला त्यांनी इकडून तिकडून जमा करून 3 मोठे तांदूळ जमा केले आणि ते तांदूळ भेट म्हणून श्रीकृष्णाला दिले. आणि ते तर तुम्हाला पण माहिती आहे, पहिल्या तांदळात काय, दुसऱ्या मुठ्ठी तांदळात काय झालं सांगायची गरज नाही आहे. मग त्याच्यानंतरनं हे दुसरी गोष्ट, हे श्रीकृष्णांजीचं घर आहे आणि जी आपण द्वारका बघितली ते श्रीकृष्णजीची गद्दी जिथं ते राज करतात. ठीक आहे. थर्ड थिंग अशी आहे, हा जो ब्रिज आहे ना, पहिले एक टाईमला 100 जणांची कॅपॅसिटीच्या बसमध्ये 200 जण बघून इकडे आहे ना लोक आणायचे एकमेकांना, लाईक ते
इथे 1,000 करोडचा हा ब्रिज बांधला. ज्या ब्रिजवर मी आता आहे ना सध्याला, हा 1,000 करोडचा ब्रिज आहे हा. आणि हा तर आता खूप सिम्पल झालं आहे, इझी कनेक्टिव्हिटी झाली आहे. द्वीपवर द्वारका, बेट द्वारका म्हणजे सुदामानी भेट दिली होती 3 मुठ्ठी तांदूळ श्रीकृष्णाला, तर त्यासाठी बेट द्वारका. इथे 12,000 लोकांची ही पॉप्युलेशनवाला हे बेट द्वारका आहे. आणि त्यात 2,000 हिंदू आहेत, 300 ब्राह्मण आहेत, असं सगळे म्हणत आहेत. आणि यस, तर जे पहिले जे होते इथून तिथे बोटनी नेणारे ते मुस्लिम होते मोस्टली. तर त्यांचा आता सध्याला ब्रिजमुळे तर धंदा बंद झाला वाटतं. पण हे असे बोट चालवतात, मासे पकडतात आणि मासे विकतात. याच्यामुळे काय होतं की हे बेट द्वारकाला आहे ना, बाहेरून प्रसाद आणू नाही शकत. जास्तीत जास्त आपण घरून तांदूळ आणू शकतो किंवा इथून तांदूळ घेऊ शकतो. मग यासाठी इथे बाहेरून काहीच चढू शकत नाही आपण. जसं रामेश्वरमला आपण कुंडमध्ये स्नान करतो, ते जल अर्पित करतो. मग दुसरी गोष्ट तसंच इथे पण फक्त तांदूळ अर्पित करतो आपण, ते पण. आणि येताना हा सुदामाचा तांदळाचा प्रसाद पण आणतो. चला आता सगळे भरलेत, हे आपण निघूया. काही जरा ते इतकं गुंग झालो होतो ना मी फिरण्यात की मला ब्लॉगचं लक्षातच राहिलं नाही. उज्जैन आहे कृष्णनगरी. आता मंदिराकडनं जेवायला गेलो होतो पंजाबी थाली. आणि पंजाबी थाली झाली आता जेवण. आता रेल्वे स्टेशनकडे वळा आलो आहे. हां, तर स्टार्टिंगला बोलायचं राहिलं माझं की मी उज्जैनला आलो, हे ते वगैरे वगैरे. मी आलो, पटपट दर्शन करायची घाई होती. मला वाटलं की मी ओंकारेश्वरला निघून जाईन, पण मला उशीर झालं. कारण की तिथे मंदिरात जसं मी एंटर झालो तसं आरती सुरू झाली. आणि हां, नशिबाने मला आरती पण सापडली. मग बोललो मस्त आरती अटेंड करूया आपण. बाकी तर सगळं प्लॅन बनतच राहतंय. मग इथून आता रात्री 10:30 वाजता नाही 11:15 वाजता मला इंदोरसाठी ट्रेन आहे. आणि इंदोरवरनं सकाळी मग आपण बसनी ओंकारेश्वरला जाऊया. तर मित्रांनो, असा हा जनरलचा सीन आहे. सगळे सुरतला उतरतात ते इथं पुढे मागे. आणि आपण आपलं मस्त पुण्याला उतरणार आहे. मस्त झोपणार, रात्रभर झोपलो नाही, 2 दिवस झोपलो नाही. आता मस्त झोपणार. कुठला ट्रेन नसते. हे माग बघा, इथे एक दादा, तिकडे 2. दॅट सीट लवकरच झोपून जाऊ, डायरेक्ट पुण्याला उतर.